जय गुरुदेव. जे देही काळ कल्पना असे, दिनरात्र काळ कल्पना भासे, सदा प्रपंचाकार वर्ततसे ती अज्ञान काया. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य ग्रंथातील 6व्या अध्यायात प्रकृती काया आणि ज्ञान काया, अज्ञानी देह त्याचं आचरण कसं असतं आणि गुरुच्या बोधानंतर ज्ञान प्राप्त झालेल्या साधकाचं आचरण कसं असतं यातील फरक सांगताना माऊलींनी प्रथम ज्ञान काया सांगितली, आता अज्ञान कायेचं वर्णन करत आहेत. या ओवीत माऊली म्हणतात, जे देही काळ कल्पना असे, जो अज्ञानानं आपलं स्वतःचं नित्य शाश्वत अनादि अनंत स्वरूप विसरला आणि स्वतःला देह मानू लागला आणि मी जन्मणारा मरणारा असं भावू लागला आणि इतके दिवस झाले माझी कमाई झाली नाही, हे झालं नाही, आता मी म्हातारा झालो, एक दिवस मरणार, दिवस मागून दिवस चालले, रात्र चालले, असा त्याचा दिनरात्रीचा विचार चालू असतो आणि त्याचं मन प्रपंचाकार झालेलं असतं, संसारामध्ये गुरफटलेलं असतं. असा व्यक्ती म्हणजे अज्ञानी, असा या ओवीचा सरळ भाव आहे. आता आपण या ओवीचं चिंतन करू. जे देही काळ कल्पना असे, अर्थात ज्या शरीरामध्ये सतत काळाची भीती आणि नानाविध कल्पना वास करतात ती अज्ञान काया आहे. सामान्य माणूस देहबुद्धीने जगत असतो. मी इतके वर्ष जगलो, आता माझे वय झाले आहे, माझे पुढं काय होईल, अशा काळ आणि मृत्यूच्या कल्पनेमध्ये तो अडकलेला असतो. जोपर्यंत आपण स्वतःला फक्त शरीर मानतो तोपर्यंत काळाचे भय सुटत नाही. माऊली पुढं म्हणतात, दिन रात्र काळ कल्पना भासे, ज्याला दिवस आणि रात्र या द्वैतामध्ये काळ सरत असलेला भासतो असा जीव, हा अज्ञानी जीव कालचक्रामध्ये अडकलेला असतो. त्याला फक्त आज सकाळ झाली, संध्याकाळ झाली, असा दिवस रात्रीचा तो विचार करत असतो. जे ते दिवस रात्र सुख दुःख, तहान भूक, मान अपमान, लाभ हानी या द्वैताचा सतत भास असतो, तेथे अज्ञान असते. आत्मस्वरूपात शुद्ध चैतन्य स्वरूपात सुख दुःख, मान अपमान, लाभ हानी, दिवस रात्र असा भेद नसतो. पण अज्ञानी जीव असा भेदात वावरतो, त्याला काळाचं बंधन पडतं. पुढं माऊली म्हणतात, सदा प्रपंचाकार वर्ततसे, ज्याची बुद्धी आणि चित्त सतत प्रपंचाच्या विचाराने व्यापलेले असते. जसं पाणी घागरीत टाकलं की घागरीच्या आकाराचं होतं, तांब्यात घेतलं की तांब्याच्या आकाराचं होतं, बकिटात टाकलं की बकिटाच्या आकारात सारखं होतं. तसं हा प्रपंचाकार म्हणजे संसाराच्या आकाराचा होतो. उठल्यापासून झोपेपर्यंत ज्याच्या मनामध्ये घर, पैसा, माझी बायको, माझे लेकरं, माझे नातेवाईक आणि व्यावहारिक समस्याचे चक्र सुरू असते, त्याचे वर्तन प्रपंचाकार झालेले असते. ज्याचे लक्ष कधीही अंतरात्म्याकडे वळत नाही, मी कोण आहे असा विचार करत नाही, ईश्वराची भक्ती करावी असा त्याच्या मनात विचार येत नाही, तो केवळ प्रपंचाच्याच लहरीवर जगत असतो. पुढं माऊली म्हणतात, ती अज्ञान काया. ही सर्व लक्षणे ज्या व्यक्तित्वात दिसतात त्याला ज्ञान काया म्हणतात. येथे माऊली केवळ हाडामासाचे शरीर म्हणजे मनुष्य नव्हे. जर मनात सतत भीती, काळाचे बंधन आणि केवळ संसाराचा ध्यास असेल तर ते अस्तित्व म्हणजे
केवळ अज्ञानाचा पुतळा आहे, तेथे खऱ्या ज्ञानाचा स्पर्श झालेला नसतो. असं या ओवीतून माऊली अज्ञान कायेचं स्वरूप स्पष्ट करतात. ओम शांती शांती शांती.